हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा, झालं का फ्रेश? हो 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 झाली फ्रेश. अहो काय नाही, अनुभव सांगायचा होता आणि इतकं मनात आनंद झाला का नाही. अरे वा, किती वाजता पोहोचला तुम्ही? अहो मी घरनं 5 वाजता निघाले इथनं, बारामतीतनं. बारामतीवरून. हा. मग तिथं पोहोचायला मला 9, 9:30, 10 वाजले मंदिरात जायला. अरे लांब आहे बापरे. ना खूप लांब आहे ना, मग गाडी लांब लावावी लागली हा. आणि चालत जावं लागलं 2 किलोमीटर. गर्दी होती मग? इतकी प्रचंड गर्दी, इतकी गर्दी होती बेमाप, लय गर्दी. परत काय केलं, हा जावा होते दुसरी गाडी होती एका दिराची. हा हा हा. मग दोघी तिघी जावा नंदुबाई नेल्या होत्या आमच्या. अरे वा. असं केलं हो. आणि त्यांना तरी यावं कोण न्यायचं, त्यांचे मिस्टर आहेत. नाही, नंदाईला नेणं म्हणजे फार पुण्याचं काम केलं ताई. काय सांगू का, त्यांचे मिस्टर आहेत ना मतिमंद आहेत आणि मग त्यांना असं कुठं जाता येतच नाही अहो. अरे. मग हो. आणि मग प्रेमचे पप्पाच त्यांना नेतात आणतात पुढं पण. नाही नाही, चांगलं आहे, पुण्याचं काम आहे ताई हे. मग घेऊन गेलो त्यांना. त्या हम्म म्हणल्या मला यायचंय, मग 2 सीट होती ती दुसरी, मग त्यांना हम्म. रद्द केलं आणि मग त्यांचा बी फोन आला नाही यायचं आम्हाला. मग त्यांच्या अच्छा. होत्या नशिबात मग आलो. हा. अहो गेल्या पौर्णिमेपासून जायचं होतं बरं का हो, अच्छा अच्छा. हो तर आहे ना, मला अनुभव शेअर करायचा होता. बोलू का? बोला ना बोला ना. तर काय झालं, गाडी गेल्या पौर्णिमेला आली, म्हणजे गाडी सेकंदच आहे पण आपली चांगली हं. आहे म्हणून आपलं अच्छा नाही का, अच्छा. हो नवीनला परवडत नाही किंवा हप्ते हे आपल्याला नाही का, हो हो हो. सर्वसामान्य लोकांना नाही जमत अहो. बरोबर आहे, खरं आहे. घेतली म्हणजे गेल्या पौर्णिमेलाच घेतलेली गाडी. अच्छा. गाडीचा हो, गाडीचा सौदा सोमवारी झाला आणि गुरुवारी मग आणली. तर हं. गुरुवारी शिरूरला गाडी होती. हं. आम्ही दोघं जण सकाळचं गेलो आणि तिथं गेल्यानंतर ना गाडी शोरूमला लावली होती मोठ्या मेहुण्यानी. अच्छा. संतोष बडे म्हणून शिरूरला आहेत बघा ते. हा हा हा. त्यांनीच घेऊन दिली. हो, त्यांनीच घेऊन दिली. आणि मग मी म्हणलं, दाजी ह्याच्यावर मला प्रतिमा स्वामींची काढायची. हो चालते म्हणले. अरे वा. मग हो, प्रतिमा काढली, पुढं नाव टाकलं, सगळं केलं त्यांच्या नावाचं बरं का. हं. आणि मग काय म्हणलं, आता गणेशाची मूर्ती तर पाहिजेच म्हणून म्हणलं आता अक्कलकोटला आपण जाऊ तेव्हा मग तिथनं मूर्ती आणू. देव. असं नाही का हो. हा बरं. चालतंय म्हणले. मग आता ठरवलं बरं का हो हं. जायचं. तर हा. काय झालं, सुतकच पडलं. अरे अरे. म्हणजे गेल्या पौर्णिमेला बरं का हो. हं, हं, हं. तर सुतक पडल्या, मग जाऊन दे, मग जाता नाही ना आलं. हा. आता माझं पारायण चालू होतं, ते काय झालंय, बहिणीला दिवस गेले आणि अच्छा तिला ना 2 मुली आहेत पहिल्या अच्छा. आणि एक सिझर एक नॉर्मल आहे. हा. आणि मग आता दिवस गेले, 2 महिने झाले. तर मग हं. ती काय झालं, म्हणजे आदल्या दिवशी ते हं. झालं आणि ती गेली दर्शनाला, म्हणजे हा अक्कलकोटला गेली ती. हा आणि तिथं म्हणली, स्वामी देवाला मला छान मुलगा होऊ द्या, असं तसं नाही का हा मनात. हा 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 आणि नंतर मग मला सांगितलं असं असं झालं म्हणून मी गेले होते. हा आता मग मी पण म्हणलं, म्हणजे पारायण कर म्हणलं, होईना अगं म्हणलं, हा. विश्वास ठेव, पारायण कर. मी तर सगळं त्यांच्यापासून म्हणजे नाही का करते. हो. तर ती म्हणली, मला शक्य नाही पारायण करणं. हा. मग मी तिच्यासाठी लावलं पारायण. अरे वा. हो. तर माझं आता जवळजवळ आता संपतच आले, चतुर्थीला संपणच बघा, 21 दिवसाचं होतं. अच्छा अच्छा. हा. तर सकाळी मी ताई उठले कधी 2:30 वाजता. बाप रे. हो, 2:30 वाजता उठले आणि मग पहिलं अंघोळ वगैरे केली आणि 3ला पूजेला बसले. हा. 3 ते 4 वाजले. मग तिथनं पुढं मग डबा वगैरे केला आणि 5ला बाप रे. हो 5ला लेकरांचं आवरून निघालो आम्ही. हा. माझ्या मनात मी सकाळी स्वामींना म्हटलं, स्वामी म्हणजे नाही का, मला असं तिथं अक्कलकोट मध्ये गेल्यानंतर काहीतरी प्रचिती द्या बरं का हो. असं मला म्हणजे नाही का, मी एवढी उत्साहाने निघाले किंवा असं तसं नाही का. हो हो हो. हो. आणि गेलो अहो आम्ही, सुखरूप प्रवास बिवास झाला अरे मस्त. वा. हो, पहिलं मग आम्ही काय केलं, ह्याच्यामध्ये गेलो, काय होते, पहिलं ते खंडोबा मंदिर. अच्छा. हा. हा, खंडोबा मंदिरात गेलो, तिथं दर्शन घेतलं. तिथं हम्म प्रसाद दिलता दुर्वा ना, तो हम्म प्रसाद घेतला. हम्म. आणि मग तिथनं आम्ही चोळाप्पाचं नाही का होते मठ. सोळमाचा. हो हो हो. हो, आणि त्या मठामध्ये गेलो. तर मी प्रकट दिनला माझ्या मैत्रिणी 2 आणि आम्ही बसने गेलतो. हम्म बसने गेल्यामुळे आम्हाला मग मुक्काम करावा लागला. मग तिथं हम्म. त्यांचं असं म्हणजे ते मठ असं समाधी मठ आहे, एक वाडा आहे नाही का हो, तिथं हो हो. त्यांच्या मूर्ती वगैरे आहे बघा. ते असं हम्म. नाही का डोक्यात घालत, ते काय म्हणतात त्याला, डोक्यात घालतात आपण दर्शनाला गेल्यावर. अच्छा. हा तसं तिथं काय त्यांचं नाव मला माहित नाही. त्या ताईंनी मला नाव सांगितलं पण हा. माझ्या लक्षात राहिलं लक्षात नाही. नाही ते राहिलं. म्हणले आमची 5वी पिढी आहे म्हणजे स्वामी सेवेत, म्हणजे माझी. बाळाप्पाचं बाळाप्पाच्या मठात. हो हो, म्हणजे हा ते नाही का समाधी मठ, हा, समाधी मठ. हा बरोबर. हा. ते वाडा नाही का वाडा. आला, बाळाप्पांचाच वाडा येतो.
हा मग तिथं सेवेकरी आहेत, दादा आहे आणि त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचे वडील आहे, सगळे आहेत. त्यांच्या हा. घरामध्येच आहे ना, म्हणजे डायरेक्ट त्यांच्या हॉलमध्येच नेवे. हो 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 बरोबर. हा, हा. तुम्ही गेलता का नाही मला आठवत नाही. तुम्ही गेला असताना हो. मग मी तर गेलेली आहे. हो आणि मग ते तुमच्या ओळखीचे आहेत का नाही हे बी मला माहित नाही. अच्छा. हा. हा तर तिथं गेल्या मग म्हणजे प्रगट दिनलाच माझी आणि त्यांची ओळख झाली. अरे वा. आणि वेळ बसलो तिथं गेल्यानंतर न बसलो, मग मी म्हणलं मला विभूती द्या, असं तसं बोलता बोलता मग त्यांनी मला एवढा मोठा फोटो दिला. अरे वा. हा स्वामींचा, म्हणजे कधी प्रगट दिनलाच. हा हा हा. ते म्हणले न्या फोटो. मी म्हणलं काय देऊ तुम्हाला? ते म्हणले नाही तसाच दिलाय मी फोटो. मी म्हणलं अहो तसं नाही, मग काहीतरी दक्षिणा देते. तसं हम्म. कसं देऊन यायचं ना. मग ते म्हणले ते तुमच्या मनाने. मग आम्ही तिथं जवळजवळ अर्धा तास बसलो, गप्पाही मारल्या मी त्यांच्याशी, त्या पण बोलल्या. हम्म. आणि मग मी आज तिथं गेले बरं का हो. बरं. इतकी गर्दी होती ताई, इतकी गर्दी, हो ना. भयंकर गर्दी होती आवाज, खरंच इतकी गर्दी. हो. इतकी लागते बघतो स्वामींना. गेलो बरं का हो, तिथं गेल्यानंतर ना मग लाईन लागली होती भरपूर. हम्म. आणि मी तिथं गेले आणि त्यांच्या साईडला तिथं बसले, मी हा, आणि माझा छोटा मुलगा आणि हा. मिस्टर हे लाईनीलाच होते. हम्म. मग मी तिथं बसले, मी असं निवांत दर्शन म्हणजे स्वामींसंग आपलं हो बोलले. हो हो हो. आणि मग ते काय नाही म्हणले, मग ह्यांची गाय म्हणजे दर्शन वगैरे झालं आणि मग ह्यांची गाय जायचंय. मग मी म्हणलं अहो आपण आरती करू 12ची नाही का. मग बरोबर आहे. तर मंदिरात तर आपल्याला मिळते का नाही आरती, मग इथं करू. हा, मग मी काकांना म्हणलं होय हो कधी आरती हो? ते म्हणले होय ना आता चालू, हा. असे म्हणले. मग मिस्टरांना म्हणलं थांबा आपण इथं कुठेतरी आहेच ना हो स्वामी, मग म्हणलं थांबा इथंच करू. बरोबर. मग तिथं थांबलो आणि मग ते त्यांनी त्यांचे वडील होते का ते नाही सांगता यायचं, त्यांनी आरती वगैरे लावली म्हणजे नाही का. हा ते काय म्हणतात त्याला, पंथी वगैरे काय होती हा ती लावली. हा आणि मग सगळी आम्ही सगळे उठलो आणि बाकीची बी बघतो इतकं आलेली लाईन लागलेली. हा. आणि ती पण उभा राहिली होती. आणि मग ते काय म्हणले घ्या आरती बर का अरे हो. वा. हो ते म्हणले आरती घ्या, आणि इतकी लोक होता, इतकी लोक. बापरे. तीनदा म्हणले आरती घ्या. मी अरे वा. म्हटलं आरती घ्या म्हणजे आरती घ्यायला म्हणजे नाही का उभा राहायलासाठीच म्हणतात आरती घ्या. बरोबर आहे. मग मी तिथनं उठून त्यांच्या पाशी गेले, ते म्हणले अहो धरा हातात अरे. असे. आणि ताई इतकं तुम्हाला काय सांगू, मी आरती 3 आरती घेतली त्यांनी आणि हो. श्लोक पण म्हणले त्यांच्या बरोबर, मी 3 आरत्या म्हणले हा, आणि तारक मंत्र पण म्हणले. त्यांना दम लागला त्या काकांना. मी हा, पूर्ण म्हणले, मी हा, पूर्ण तारक मंत्र म्हणले, पण त्यांना दम लागल्यामुळे ते थांबले. हा. इतकं ताई छान वाटलं. मी म्हणलं खरंच स्वामी देवा, किती सुंदर अनुभव दिला स्वामींनी बघा. मी तुमच्या म्हणजे तुमच्याशी बोलले म्हणून तर म्हणलं नाही का अशी प्रतिक्रिया आली काय मला. मी हा. सकाळी म्हटलं तुम्हाला आठवण आली आणि मला तुमची शपथ सारखी आठवण येते बरं का हो. हो पण का. पण कसं आता तुमचं बी काम असतं आणि माझ्याशी बोलाय काय वेळ आहे का. आणि बरोबर. अनुभव असेल तरच तुम्ही मला वेळ देता ना हो. हो बरोबर आहे. मला वाटतं हो तुम्हाला फोन करावा, आता मी तर म्हणलो बाई काय आता ह्यांना ताईंना कसं काय फोन करायचा, अनुभव नाही काय नाही आपल्याला, मग नाही हा, का बोलायचं. बरोबर आहे. आणि सकाळी इतका छान ताई अनुभव आला, इतका का तुम्ही 3दा निघाला सकाळी फोन केला. आणि तुम्हाला म्हटलं नाही का म्हणजे हो. कसं तुम्ही स्वामी सेवेचे, मला शपथ मला स्वामी सेवेची माणसं असते ना त्यांना लय हम्म. म्हणजे लय आवडतात अहो, मला खरंय खरंच खरंय. लय आवडतात. हो मी हो. ह्यांना बोलाव तरी 2 शब्द तुमच्याशी हाय का नाही तर काय माहिती, म्हणलं स्वामी देवा मी लावते फोन त्यांना. आणि मग तुम्ही बोलला 2 शब्द, खूप छान वाटलं, बरं वाटलं. तिथं पण गेलं मी स्वामींनी म्हटलं छान अनुभव दिला ताई. मग अहो आता तुम्ही कुठल्या मठात आहेत आता? एवढं सोपं नाही, इतकी लोक होती, इतकी लोक होती तिथं प्रचंड. आणि ते म्हणले घ्या आरती, ते काका अरे. म्हणले. आणि तरी मी पुढे गेले आणि ते म्हणले घ्या आरती आणि 3दा म्हणले, आणि तरी अरे मग वा. हात लावला नाही म्हणजे त्या ह्यांना आरती घ्यायला ताटाला. हा. आणि मग मला वाटलं आरती घ्या म्हणजे ताटच धर म्हणतात काय. आणि धरा ना हो ताट, हो का अशी म्हणली. हो धरा ना. ताई इतकं भारी वाटलं, इतकं भारी वाटलं. आरती घ्या म्हणल्या आणि एकटीनं आरती घेतली, इतकं छान वाटलं ना. स्वामी देवाने इतकी गुरुपौर्णिमेची प्रचिती दिली. खूप छान दिली दोन अडीच हजार गेलेले काहीच वाटलं नाही. वाटत नाही. खरंय खरंय. इतकं आता छान तुम्ही वाटलं. अनुभव पण लगेच शेअर केला ना ताई, हा तुम्हाला घरी गेल्यावर बघा लगेच अनुभव देतील स्वामी. हा का हो ताई खूप छान. हा मी म्हणजे शेअर करते ताई.
हो पण मी आणि ऐका ना, मी नारळ आणि ती नाही का नारळापुडी असते ती बांधली ऐका ना. हा आणि ती नाही का मंदिर म्हणजे मंदिर मेन मंदिर स्वामींचं तिथं हा पण प्रचंड गर्दी होती. तिथं हा. पण मी गर्दी रेटून 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 गेली. गेट कशी गेली बरं का हो. हा. आणि मी बेसन पिठाचे लाडू नेलते स्वामींसाठी. आता हे लाडू कसले पाहिजे? बेसन पिठाचे. येतात हो. पण आता हे लाडू मी द्यायची कशी तिथपर्यंत हा लांबलं तर गर्दी तर लांब होती बाहेर. हा. आणि मी आले गेट पाशी. मग मी उभा राहिले तिथं मी म्हणलं ओ काका एवढं द्या ना म्हणलं प्रसाद आतमध्ये. हा. मग ते म्हणले एक माणूस म्हणला ओ यांचे प्रसाद तेवढा पोचवा. मी अरे वा. एवढा डब्बा होता वर का हो. डब्बा होता मग त्याच्यावर नारळ दिला फुलं दिली बेलाची पानं दिली. अरे वा. हो आणि नारळाला नाही का एक धागा बांधून दिलता इच्छापूर्तीसाठी. हो 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 हो. हा 3 फुलं दिली 3 अक्षता दिल्या. अरे वा. म्हणजे इच्छापूर्तीसाठी. म्हणलं स्वामी देवा एवढं तुमच्या चरणी लागलं ना तरी लय भाग्य. आणि तो का त्या माणसाने नेलं तिथं म्हणले मी म्हणलं माघारी येते का ते म्हणले नाही नाही माघारी नाही येणार आता ते म्हणजे त्यांना रस्ता बाजूला आहे जायसाठी. हा 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 हा. ते गेले त्या बाजूने मग जाऊ द्या म्हटलं माघारी नाही आलं तर त्याचं काही नाही पण पोहोचलं ना महत्वाचं. बरोबर आहे बरोबर आहे. पण हो ना. बघा आता तुमची इच्छा पूर्ती होणारच ताई. खरंच ना हो. हो हो मग काय. नक्की होणार ताई. मी शेअर करते हा. हो हो चालते चालते श्री बर. स्वामी समर्थ ताई. हो 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 हो.